हॅलो स्टुडंट्स, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये कमिन्स कॉलेज बद्दल इन्फॉर्मेशन कव्हर करणार आहोत. कमिन्स कॉलेज हे स्पेसिफिक टू गर्ल्स आहेत. या कॉलेजमधले जेवढे पण ऍडमिशन होते फक्त गर्ल्स साठी ऍडमिशन या कॉलेजला ओपन आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण डी वाय पाटील आकुर्डी कॉलेज बद्दल कव्हर केलेलं आहे. सो या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत कॉलेजचे कट ऑफ, कॉलेजचे प्लेसमेंट, कॉलेजचे फी स्ट्रक्चर, याच्याबद्दल सगळी माहिती आपण कव्हर करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. जर याच्या पहिले तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं नसेल तर आम्हाला युट्यूबला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम पेजला फॉलो करून ठेवा. तो सगळ्यात पहिले एक बेसिक माहिती आपण बघणार आहोत कमिन्स कॉलेज बद्दल. हे कॉलेज जे आहे ते महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं कॉलेज आहे, जे कर्वे नगर मध्ये लोकेटेड आहे पुण्यामध्ये. हे कॉलेज 1991 ला चालू झालेलं आहे आणि हे कॉलेजच्या खूप सारे कॉलेजेस वेगवेगळे आहेत. याचे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, त्यानंतर नॉर्मल सायन्स कॉलेजेस. तर यांची जी मेन ट्रस्ट आहे ही महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था आहे. जर आपण या कॉलेजचे कट ऑफ बघायला झालं तर या कॉलेजला फक्त लेडीज सीट अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे या कॉलेजचे आपण ओपन कॅटेगरी लेडीजचे कट ऑफ तुमच्या स्क्रीनवरती दाखवते. तुम्हाला जर आता तुमच्या कॅटेगरीनुसार किंवा तुमच्या कोटानुसार म्हणजे डिफेन्स, पीडब्ल्यूडी, डीएफडब्ल्यूएस कोटानुसार जर कट ऑफ जाणून घ्यायचे असतील तर स्क्रीनवरच्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर आपण कट ऑफला बघण्यास चालू करूयात. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा जर कट ऑफ बघायला झालं तर 99.27 कट ऑफ आहे. ईएनटीसी ब्रांचचा कट ऑफ 98.54, आयटी ब्रांचचा कट ऑफ 98.90 आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचचा कट ऑफ 97.88. जर तुम्ही बघितलं जर या टेक्निकल ब्रांचेस ज्या आहेत त्याचा कट ऑफ हा म्हणजे सीएस ब्रांचेसचा कट ऑफ 99 ला क्रॉस झालेला आहे आणि आयटी ब्रांचचा जो कट ऑफ आहे हा मोस्टली 99 आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता 98.90. जर तुम्हाला सुद्धा तुमच्या कॅटेगरीनुसार कट ऑफ पाहिजे असेल तर आमचा जो स्क्रीनवरती नंबर दिलाय त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकतात किंवा कॉल करून इन्क्वायरी करू शकतात. जर अजून सुद्धा तुम्ही जर व्हॉट्सअप ग्रुपला आमचे जॉईन केले नसेल, व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला रेग्युलर ऍडमिशन अपडेट्स मिळतात. त्याच्यामध्ये सीईटी सेल अपडेट्स, फी स्ट्रक्चर, ऍडमिशन प्रोसेस अपडेट हे सगळे काही इन्स्टंट अपडेट तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला शेअर केले जातात. जरी आधी सुद्धा तुम्ही अजून ग्रुपला जॉईन केलं नसेल तर लगेच ग्रुपला जॉईन करा. आता जर तुम्ही फक्त तुमचा स्कोअर प्रेडिक्ट केलाय, तुमचा पर्सेंटेज अजून सुद्धा प्रेडिक्ट केला नसेल तर एनरोल इंजिनिअरने तुमच्यासाठी आणले पर्सेंटेज प्रेडिक्टर, ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त तुमचा एक्झाम डेट, एक्झाम शीट आणि एक्झाम मार्क्स टाकून तुमचा किती पर्सेंटेज येऊ शकतो तो प्रेडिक्ट करू शकतात. तर जी स्क्रीनवरती लिंक दिसते त्याच्यावरती जाऊन तुम्ही पर्सेंटेज प्रेडिक्ट करू शकतात. मी डिस्क्रिप्शन बॉक्सला सुद्धा लिंक प्रोव्हाइड करणार आहे, त्यावरती जाऊन सुद्धा तुम्ही पर्सेंटेज प्रेडिक्ट करू शकतात. जी एनरोल इंजिनिअरची काउन्सिलिंग बॅच आहे ती ऑलरेडी स्टार्ट झाली आहे. त्या काउन्सिलिंग बॅच मध्ये तुम्हाला पर्सनलाइज 1-to-1 काउन्सिलिंग, बेस्ट कॉलेज, बेस्ट ब्रांच गायडन्स, पूर्ण ऑप्शन फॉर्म स्ट्रॅटेजी याच्याबद्दल पूर्ण गायडन्स मिळणार आहे. ही ब्रांच मध्ये या बॅच मध्ये खूप लिमिटेड सीट्स आहेत. स्क्रीनवर जे नंबर दिले आहेत त्यामध्ये तुम्ही कॉल करून पर्सनलाइज काउन्सिलिंग घेऊ शकतात. या काउन्सिलिंग मध्ये नेमकं काय मिळणार आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकतात. यामध्ये तुम्हाला मिळणार गायडन्स फॉर ऑल कॅप राउंड, स्पॉट राउंड आणि आयएलएस राउंड सपोर्ट, ज्यामध्ये तुम्हाला कमी पर्सेंटाईलला सुद्धा चांगलं कॉलेज मिळू शकतं. आणि हा जो आयएलएस राउंड आहे हे जे राउंड आहे हे कमिन्स कॉलेजला अवेलेबल आहे. सो तुम्ही कमी पर्सेंटाईलला सुद्धा या कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकतात. पण त्यासाठी तुम्हाला प्रॉपर स्ट्रॅटेजी लागणार आहे. नेमकं किती कट ऑफ जातात या आयएलएस राउंडचे त्याची जर एन्क्वायरी करायची असेल तर स्क्रीनवरच्या नंबरला कॉल करा. कम्प्लीट कॉल सपोर्ट तुम्हाला मिळणार आहे. तुमच्यासोबत कस्टमाइज ऑप्शन फॉर्म शेअर केले जाणार आहे प्रत्येक कॅप राउंड साठी आणि कम्प्लीट लाईव्ह सेशन तुमच्यासोबत होणार आहे, जेणेकरून तुम्हाला ऍडमिशन प्रोसेसला तुमचे डाऊट सॉल्व्ह करण्यासाठी मदत होईल. आणि बोनस मध्ये तुम्हाला फर्स्ट इयरला इंजिनिअरिंग ऍडमिशन झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला सपोर्ट मिळणार आहे. तर या बॅच मध्ये खूप लिमिटेड सीट्स आहेत. जर तुम्हाला या बॅच मध्ये एनरोल करायचे असेल तर स्क्रीनवरती नंबर दिलाय, या स्क्रीनवरच्या नंबरला तुम्ही कॉल करून लगेच एनरोल करू शकता. आता जर आपण प्लेसमेंटचं बघायला झालो या कॉलेजचं तर तुम्ही प्लेसमेंटचं बघू शकतात की जर प्लेसमेंट पर्सेंटेज जर बघायला झालं तर 2025 जो प्लेसमेंट पर्सेंटेज आहे हा 79% प्लेसमेंट पर्सेंटेज आहे. टोटल कंपनी जर व्हिजिटरचं काउंट आपण बघितलं तर 360 कंपनीज या कॉलेजला व्हिजिट केलेली आहे मागच्या वर्षी. जर मीडियन सॅलरी जर आपण बघायला झालो तर 6 लाख ही मीडियन सॅलरी या कॉलेजचा आहे. त्यानंतर हायएस्ट पॅकेज जर आपण बघायला गेलो तर 50 LP हायएस्ट पॅकेज आहे. 7.5 LP हे यांचं ऍव्हरेज पॅकेज या कॉलेजचं आहे. जर आपण इंडस्ट्री पार्टनर्स कॉलेजचे बघायला गेलो तर तुम्ही स्क्रीनवरती फोटो बघू शकतात की चांगले मोठे मोठे इंडस्ट्री पार्टनर्स या कॉलेजला प्लेसमेंटसाठी व्हिजिट करतात, ज्यामध्ये मायक्रोसॉफ्ट, सेल्सफोर्स, विजा, सॅप, वॉलमार्ट, BNY मेलॉन असे खूप सारे मोठे मोठे जे इंडस्ट्रीज आहेत, वेल रेप्युटेड इंडस्ट्री या कॉलेजला व्हिजिट करतात. जर तुम्हाला सुद्धा कमिन्स कॉलेज जर मिळत असेल आणि तुम्ही जर लेडीज कॅन्डिडेट असाल तर हे कॉलेज घेण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही नक्की ते कॉलेज घेऊ शकता, कारण या कॉलेजमध्ये जर तुम्ही इंजिनिअरिंग करत असाल तर नक्की तुमचं ब्राईट फ्युचर राहणार आहे. जर आपण फी स्ट्रक्चर बघायला झालं
तर फी स्ट्रक्चर मध्ये तुम्ही बघू शकता की ओपन कॅटेगरीसाठी फी स्ट्रक्चर हे 2,04,000 पर्यंत जाणार आहे. त्यानंतर SC ST कॅटेगरी असेल तर 11,396 रुपये. VJNT SBC आणि TFWS म्हणून जर तुमची ऍडमिशन झाली तर 37,000 हे तुमचं फी स्ट्रक्चर राहणार. OBC EBC EWS ACBC जर तुमचं असेल तर 37,000 तुमचं फी स्ट्रक्चर राहणार आहे. आणि त्यानंतर जर तुमचं CIGWC OCI फॉरेन नॅशनल त्यानंतर GOI जम्मू काश्मीर कोटा याच्यामधून जर तुमची ऍडमिशन झाली तर तुमचे फी स्ट्रक्चर हे वेगळे राहणार आहे. तुम्ही स्क्रीनवरती ते फी स्ट्रक्चर बघू शकतात. आणि जर तुम्हाला त्या कोटामधून ऍडमिशन घ्यायचं असेल CIGWC स्पॉट राऊंड IL राऊंड याच्यामधून जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही आमच्या मेंटर्सला कॉल करू शकता. ते तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतील. जर लोकेशनचं बघायला झालं तर कमेन्स कॉलेज जे आहे ते कर्वेनगर मध्ये इस्टॅब्लिश आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता की जो कर्वेनगर म्हणजे जो वारजेकडून जो हायवे जातो म्हणजे जवळचे कॉलेज लोकेटेड आहे. चांगली कनेक्टिव्हिटी तुम्हाला या कॉलेजमधून मिळतं जेणेकरून तुम्हाला काही ट्रान्सपोर्टेशनचा इश्यू येणार नाही. तुम्ही स्क्रीनवर ते बघू शकता. तुम्ही मॅपला जाऊन सुद्धा कॉलेजला सर्च करू शकता. ज्या स्टुडंट्सने एनरोल इंजिनिअरची काउन्सिलिंग ऑलरेडी घेतलेली होती मागच्या वर्षी त्यांची तुम्ही रिव्ह्यूज बघू शकता की यश जाधव आहे, समृद्धी, ऋतुजा यांचे काही रिव्ह्यूज आहेत. त्यानंतर आपले बाकीचे रिव्ह्यूज जे आहेत PICTच्या असतील काही COPचा असद पठाण यांचे सगळे रिव्ह्यूज आपल्या वेबसाईटवरती आपण दाखवलेले आहे. तुम्ही वेबसाईटवरती जाऊन रिव्ह्यूज बघू शकतात. आणि एनरोल इंजिनिअरच्या काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोल जर करायचं असेल तुम्हाला तर स्क्रीनवरती जो नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करून इन्क्वायरी करू शकता. काउन्सिलिंग बॅचमध्ये तुम्हाला सगळे फीचर्स मिळणार आहेत. त्याच्याबद्दल इन्क्वायरी असेल तर तुम्ही मेंटर्सला कॉल करून विचारा. आणि ऑलरेडी तुमचा स्कोअर तुम्ही कॅल्क्युलेट केला असेल पर्सेंटाइल जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर पर्सेंटाइल प्रेडिक्टर यूज करा आणि ते यूज करून पर्सेंटाइल प्रेडिक्ट करा जेणेकरून तुम्हाला रिझल्टच्या पहिलेच कळून जाईल की तुमचा पर्सेंटाइल किती येऊ शकतो. आणि काउन्सिलिंग साठी खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा. आपली CET टू कॅम्पसची सिरीज अशीच चालू राहणार आहे. आपण लवकरच मिशन इंजिनिअरिंग म्हणून एक सिरीज घेऊन येतोय तुमच्यासाठी ज्यामध्ये आपण कम्प्लिटली ऍडमिशन प्रोसेस कव्हर करणे जसे आपण या व्हिडिओमध्ये कॉलेज कव्हर करतो तसे त्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण ऍडमिशन प्रोसेस कव्हर करणार आहेत. अशाच व्हिडिओसाठी एनरोल इंजिनिअरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. सो थँक्यू स्टुडंट्स, ऑल दी बेस्ट. तुम्हाला जर काही इश्यू असेल तर स्क्रीनवरच्या नंबरला कॉल करा आणि आमच्यासोबत कनेक्टेड राहा. थँक्यू.